नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आजच्या बैठकीमध्ये आपण कुडाळ तालुक्यातल्या एका गावामध्ये राहणाऱ्या 4 युवकांचा एक भयानक अनुभव आज आपण पाहणार आहोत. कुडाळ तालुक्यापासून 6 किलोमीटर अंतरावरती एक गाव होतं हायवेलगत आणि त्या काळी कसं ही गोष्ट जी आहे ती 30 एक वर्षापूर्वीची आहे. गणपतीच्या म्हणजे कुडाळच्या पोलीस स्टेशनचा जो गणपती आहे तो 21 दिवस असतो आणि 20व्या दिवशी डबल बारी असते. म्हणजे पारंपरिक डबल बारी. आता पारंपरिक डबल बाऱ्या त्यावेळी मोठ्या प्रमाणावरती कार्यक्रमांना ठेवल्या जायच्या आणि भरपूर प्रेक्षक, कारण तेव्हा मनोरंजनाची साधनं फारशी नव्हती. त्यामुळे भरपूर प्रेक्षक भजन रसिक त्या डबल बारीला कुडाळ पोलीस स्टेशनच्या जमायचे आणि ती फेमस आजही सिंधुदुर्गामध्ये ती कुडाळ पोलीस स्टेशनची जी डबल बारी आहे ती आजही फेमस आहे. भरपूर लोक आजही त्या ठिकाणी डबल बारी जी आहे ती पारंपरिकच ठेवली जाते. परंतु आताचं टायमिंग बदललेलं आहे, संध्याकाळी असते. तर त्या काळामध्ये ही पारंपरिक डबलबारी रात्री 10 वाजता सुरू व्हायची आणि सकाळी 5 वाजेपर्यंत चालायची. तर ते जे युवक आहेत त्या युवकांची नावं आहेत संजय, अंकुश, सत्यवान आणि शेखर. आता हे जे युवक आहेत म्हणजे कुडाळ तालुक्यापासून एक 6 किलोमीटर अंतरावरती त्यांचं गाव होतं हायवेलगत आणि त्यांच्याच गावातले एक ठाकूर नावाचे बुवा होते डबलबारीचे. तर त्यांची आणि कासारड्याचे पारकर म्हणून एक बुवा होते, त्यांची डबलबारी त्या पोलीस स्टेशनमध्ये ठेवली होती त्या गणपतीसमोर 20व्या दिवशी गणपतीच्या. आता हे चारही युवक त्यांच्या गावातले जे ठाकूर नावाचे बुवा होते त्यांनी जो टेम्पो केलेला त्या टेम्पोतून सगळ्यांबरोबर म्हणजे ते प्रेक्षक वर्ग होतं त्यांचे सपोर्टर होते, त्यानंतर त्यांची कोरस देणारी मंडळी, वाजवणारे बुवा सगळे पेटी सामान वगैरे सगळं घेऊन ते रात्री 9 वाजता कुडाळला जायला निघाले. त्याबरोबर हे चारही युवक त्यांच्यासोबत गेले. आता कुडाळला हे पोहोचल्यानंतर मग काही 15-20 मिनिटांमध्ये डबल बारीला सुरुवात झाली. आता भरपूर गर्दी होती. हे चारही युवक ती डबल बारी बघण्यामध्ये अतिशय मग्न झाले होते. जसे 1:30 पावणे 2 वाजले तसे दोन्ही बुवांची एक-एक बारी झाली आणि ह्या 4 युवकांनी आता ठरवलं, की आता आपण घरी जाऊया कारण उद्या परत कामाला जायचंय. आता रात्र झाली, 1:30 वाजले, पावणे 2 वाजले आणि आता आपण घरी जाऊया. उद्याला कामाला जायचं असल्यामुळे आपल्याला लवकर गेलं पाहिजे. पण हे चारही युवक चालत आता हायवेपर्यंत आले आणि हायवेपासून ते 6 किलोमीटरवरती त्यांचं घर. आता ह्यांनी ठरवलं, की रात्री आपण कोणाला एखादा ट्रक मिळेल किंवा टेम्पो मिळेल, त्याला हात दाखवायचा आणि पुढे जायचं म्हणून. आता हे चारही युवक ते हायवेवरती आले आणि गाड्यांना आपले हात दाखवतायत. एखादा टेम्पोवाला थांबवेल, एखादा ट्रकवाला थांबवेल. परंतु एक 15, 20, 25 मिनिटं बऱ्याचशा गाड्या त्यांच्या समोरून म्हणजे ट्रकवाले वगैरे गेले. परंतु कोणी काही त्यांना गाडी थांबवलं नाही. कारण ट्रकवाले सुद्धा घाबरतात. रात्री अपरात्री असे 4-5 जणांना आपल्या गाडीमध्ये घेण्यासाठी ते देखील घाबरतात. त्यामुळे कोणी थांबवलं नाही. आता हे युवक म्हणतात, की आता जायचं कसं? आपण परत डबल बारी बघायला जाऊया आणि बुवांची बारी संपली, की त्यांच्यासोबत पुन्हा टेम्पोने घरी येऊया. पण त्यातले दोघे जण होते ते म्हणायला लागले, "नको, नको. 6 किलोमीटरचं अंतर आहे. उद्या आपल्याला कामाला जायला पाहिजे. 6 किलोमीटर अंतर काय चालता आपण आत्ताच अर्ध्या पाऊण तासामध्ये किंवा जास्तीत जास्त 1 तास लागेल जाण्यासाठी. आपण चालता बोलता आपण कधी पोहोचू आपल्याला काही समजणार नाही. चला आपण हायवेने आपल्या गावाकडे जायला निघूया." आता तो जुना लेनचा म्हणजे सिंगल लेनचा रस्ता होता. त्यानंतर त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला ती मोठमोठी अकॅशियाची झाडं होती, सुरूची झाडं होती, घनदाट अशी झाडं होती तेव्हा हायवे डिपार्टमेंटने लावलेली रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुतर्फा. तर त्यातले 2 युवक म्हणतात, की "नको रे, अमावास्या 2-3 दिवसापूर्वीच झाली आहे आणि असं त्या काळोखातून अंधाऱ्या रात्री असं जाणं बरोबर नाही. त्यापेक्षा आपण अजून थोडा वेळ थांबून ट्रकवाला एखादा कोणतरी थांबवतो काय बघूया" म्हणून. अजून ते एक 10-15 मिनिटं थांबतात, पण कोणीही त्यांना गाडी थांबवत नाही. गाडीत त्यांना घेत नाही आणि तेव्हा गाड्या देखील फार कमी झालेल्या. म्हणजे 2-1चा टाईम जो असतो तेव्हा गाड्या पूर्ण तेव्हा कमी व्हायच्या त्या काळी, म्हणजे 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आता हे ठरवतात, की आता चालत आपण आपल्या गावापर्यंत जाऊया आणि हे गप्पा गोष्टी करत आता 1.5 किलोमीटर पुढे आले हायवेपासनं, कुडाळपासून. आता पुढे आल्यानंतर मग 1-1.5 किलोमीटरवरती दोन्ही बाजूला तेव्हा घरं होती हायवेला, जी आजही आहेत. ती घरं सुरू झाल्यानंतर ह्यांच्या ज्या चपलांचा आवाज होत होता, ह्याच्या चौघांच्या इथे रस्त्याने चालले होते, गप्पा-गोष्टी करत होते, एकमेकांची थट्टा-मस्करी चाललेली. आणि हे जेव्हा चालतं त्यांच्या बोलण्याचा आवाज किंवा त्यांच्या चपलांचा आवाज ह्यांची चाहूल आजूबाजूच्या त्या कुत्र्यांना लागली आणि कुत्रे जोरजोरात भुंकू लागले आणि ते रस्त्यावरती आले कुत्रे वगैरे.
आता हा सगळा प्रकार पाहून हे चौघेही थोडे यांची चाल मंदावली आणि हे म्हणतात, की कुत्रे ओरडल्यानंतर ह्यांच्या मनामध्ये थोडीशी भीती निर्माण झाली, की अंगावरती येतील किंवा चावा घेतील म्हणून किंवा बाकीच्या काही गोष्टी यांना आठवू लागल्या, की अमावास्या आहे आणि आपण चाललोय. परंतु कोणी एकमेकांना सांगत नव्हतं, की आपण मनामधून थोडेसे घाबरलो म्हणून. आता त्या कुत्र्यांना दगड मारत-मारत हे पुढे चालले. जसे-तसे कुत्रे यांच्या मागनं भोकत-भोकत अ, पाठीमागनं येत होते. आता काही अंतर गेल्यानंतर कुत्रे त्या ठिकाणी थांबतात आणि हे पुढे निघून जातात. असं जाता-जाता हे चौघेही विचार करतात, की आज अमावास्येला 2-3 दिवस होऊन गेले. आपण चालत नाही आलो असतो तर बरं झालं असतं. कारण असं अमावास्येच्या आधी 2 दिवस किंवा नंतर 2 दिवस ज्या काही निगेटिव्ह शक्ती असतात ना, त्या थोड्याशा ॲक्टिव्ह असतात. त्यामुळे ते मनामध्ये थोडेसे घाबरलेले होते. तरी देखील त्याच्यातला जो सत्यवान नावाचा जो युवक होता ना, तो सांगितला, "अरे काही घाबरू नका. आपण 4घे जण आहोत. कोण काय आपल्याला करणार नाही. चला चालता-बोलता आपण कडे जाऊ. कधी घरी पोहोचू समजणार नाही आणि ते भुतांचे किंवा अमावास्येचे विषय तुम्ही का काढताय? त्याच्यापेक्षा चला ना दुसरे काहीतरी गप्पा-गोष्टी करत-करत चला आपण आपल्या गावी जाऊ." आणि चौघांनी आता धीर एकवटला आणि ते रस्त्याच्या मधोमध चालत होते. आता मागून-पुढून एखाद दुसरी क्वचित गाडी त्यांना पास झाली असेल. आता गाड्या देखील बंद झाल्या होत्या. काही अंतर पुढे गेल्यानंतर मात्र 1.5 किलोमीटर अंतर गेल्यानंतर एक पूल होतं. त्याच्याकडनं छोटीशी नदी वाहत असे. त्यावरती पूल बांधलेलं होतं आणि त्या पुलावरतीच 1 महिन्यापूर्वी ॲक्सिडेंट झालं होतं एका ट्रकवाल्याचं. म्हणजे ट्रक असा स्लिप होऊन त्या एक अकाशियाच्या मोठ्या झाडावरती आदळला होता आणि त्याच्यामध्ये ट्रक ड्रायव्हर आणि क्लीनर दोघांचाही मृत्यू झाला होता. आता तो पूल आणि ते आदळलेला ते जो ट्रक होता, त्यात ते झाड होतं ना, ते झाड आणि ते सगळं तो तिथला एरिया ह्यांनी जेव्हा पाहिलं समोर, आता तिथून आपण पुढे जाणार आहोत. तर आता हे सगळं पाहिल्यानंतर समोर ह्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आणि सगळ्यांची चाल मंदावली आणि सगळेजण जे आजूबाजूला चालत होते ते आता सगळे एकत्र आले, कारण सगळे घाबरले होते. त्यामध्ये सत्यवान थोडासा डेअरिंगबाज होता. तो म्हणतो, "काय घाबरू नका. 1 महिन्यापूर्वी ॲक्सिडेंट झालाय आणि त्याला आता काय घाबरायचं? चला आपण चालता-बोलता जाऊ. ते विषयच तुम्ही काढू नका ॲक्सिडेंटचे वगैरे." तर त्याच्यातले दोघे जण जे भित्रे होते ते सांगतात, "नाही रे, तिथे त्या झाडावरती तो ट्रक आदळला होता आणि त्याच्यामध्ये त्या दोघांचाही मृत्यू झाला होता, ड्रायव्हरचा, क्लीनरचा. त्यामुळे आपण नको जाऊया. आपण इथे थांबूया आणि इथून पुन्हा गाडी मिळते का बघूया." तर सत्यवान त्यांना सांगतो, की "अरे मूर्ख झालात का तुम्ही? एवढे आलो आम्ही आता 1 1.5-2 किलोमीटरवरती आपली घरं आहेत आणि इथे थांबून आता परत गाडीला हात दाखवायचा. चला आपण जाऊया." आता सत्यवानासहित त्या चौघांच्याही मनामध्ये भीती होती. हे चौघेही घाबरलेले होते, पण एकमेकांना कोण दाखवत नव्हतं, की मी घाबरलोय. कारण असं जर दाखवलं असतं, तर बाकीचे हसले असते आपल्यावरती. आता पुन्हा एकदा समोर ते पूल दिसत होतं, एक 300-400 फुटावरती. आता त्या काळी ना त्या अकाशियाच्या झाडांना किंवा जे पुलाचे असे कठाडे असायचे किंवा रस्त्याच्या बाजूला जे असे दगड पुरलेले असायचे ना, तेव्हा पांढरा चुना आणि एक चॉकलेटी कलरमध्ये असा मारला जायचा तेव्हा. सर्रास तेव्हा दरवर्षी ती दिवाळीच्या नंतर झाडं रंगवायची त्या पांढऱ्या चॉकलेटी रंगाने पुलाचे कठाडे रंगवलेले असायचे. आता तसे ते कठाडे त्या पुलाचे रंगवलेले होते आणि ते कठाडे रंगवलेले ह्यांना इथून दिसत होते. आता 300-400 फुटावरती 300 फुटावरती ते पूल राहिलं होतं. थोडं-थोडं अंदुक-अंदुक दिसत होतं. त्यातला एक जो युवक आहे तो म्हणतो, की "नाही रे, त्या पुलाच्या ना तिथे कोणतरी बसलंय." तर चौघेही आता जागच्या जागी थांबले आणि ते म्हणतात, "कोण बसलंय? आणि कोण बसणार एवढ्या रात्री पुलावरती?" आता चौघेही थांबले आणि पुढे पाहत आहेत त्या पुलाच्या दिशेने. तर खरोखरच ना कोणतरी एक व्यक्ती अशी बसल्यासारखी दिसत होती. परंतु नक्की कन्फर्म होत नव्हतं, की ती व्यक्तीच बसली आहे किंवा काय ते. तर सत्यवान त्यांना सांगतो, की "कोण बसलं नाहीये. ते जे कठड्याला कलर मारलाय ना, वेगवेगळे पट्टे मारलेत, त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं, की कोणतरी बसलंय, पण कोण नाही बसलंय." आता बरोबरचे दोघे होते ना, ते पण सांगायला लागले, "नाही, त्या कठाड्यावरती कोणतरी अ, दोन्ही बाजूला बसलंय त्या कठाड्यावरती म्हणून." आता सगळे निरखून पाहतात. त्या तिघांना दिसतं, की कोणतरी त्या कठाड्यांवरती बसलंय. एक 3-4 व्यक्ती अशा बसल्यात. पण ह्यांना काही दिसत नव्हतं. सत्यवानला काही दिसत नव्हतं. तरी तो म्हणतो, की "चला कोण बसले तर आपण पुढे जाऊन प्रत्यक्षात पाहूया." आता हे बाकीचे तिघे आणि सत्यवान चौघेही घाबरत त्या पुलावरनं चालले. त्यांची नजर आजूबाजूला जाते. तर त्यांना भास होतो, की इकडे-तिकडे कोणतरी असे बसले आहेत. तर सत्यवान त्यांना सांगतो, "हे बघ, हे पट्टे मारलेत ना, त्याच्यामुळे तुम्हाला दिसतं, की कोणतरी बसलंय. पण ह्या पुलावरती कोणी बसले नाही. बघा, तुम्हाला लांबपर्यंत दिसतंय का?" आता हे सगळे पुलाच्या मधोमध आले होते आणि घाबऱ्या-घोबऱ्या अवस्थेमध्ये
सत्यवान त्या सगळ्यांना धीर देतोय की तुम्ही घाबरू नका, चला आता अर्ध्यापर्यंत आलो पुलाच्या, थोडं पुढे गेलो की आपण आपल्या गावामध्ये प्रवेश करणार. आणि मित्रांनो, खरोखरच ना ते पट्टे रंगवलेले ह्यांना दिसत होते. आणि ह्यांना थोडीशी खात्री पडली की हो, लांबून ते पट्टे वेगवेगळ्या कलरचे असल्यामुळे आम्हाला कोणतरी वाटत होतं की या कठाड्यावर कोणतरी बसलंय म्हणून. आता चौघांनाही थोडासा सुटकेचा निश्वास टाकला. त्यांना थोडा धीर आला आणि पूल त्यांनी पार केला आणि पुलाच्या पुढे आपल्या गावाच्या हद्दीमध्ये आता ते प्रवेश करणार होते. आता ह्यांना बरं वाटलं की अरे, खरोखरच काहीच नव्हतं. आपण उगाचच ह्या अशा गोष्टींना घाबरत होतो. आणि त्याने पूल थोडंसं पार केलं आणि आपल्या गावामध्ये एंट्री केली ना, तशी मित्रांनो तो जो रस्ता आहे ना, तो सरळ आहे. दोन्ही बाजूला ती अकाशियाची झाडं, सुरूची झाडं होती आणि रस्ता तो स्ट्रेट होता 1 किलोमीटर. आता हे चौघेही आता पुन्हा एकदा हसत-खेळत चाललेले आहेत आणि त्यांना समोर ना त्या 1 किलोमीटर वरती थोडंसं वळण होतं. त्या वळणावरती ना एक अशी आग दिसते. रस्त्याच्या मधोमध आग आहे म्हणून. हे चौघे आता एकमेकांना सांगतात की ती बघ 1 किलोमीटर वरती ना तर लाल लाल असा आगीचा काहीतरी गोळा वगैरे असं काहीतरी दिसतोय म्हणून. तर चौघेही पाहतात हो कोणीतरी येत असेल. कारण त्या काळी कसं लोक सगळ्यांकडे काय बॅटरी नव्हती. चुडताची किंवा झावळाची, माडाच्या झावळाची ना तेव्हा चूड करायची आणि चूड पेटून मग ते उजेडामध्ये इकडे-तिकडे लोक जायचे तेव्हा. काही लोक जायचे, जुने लोक. तेही म्हणतात की कोणतरी चूड पेटवून कोणतरी जातंय किंवा येतंय. आपल्याला ती आग दिसते म्हणून. तर हे युवक चालले असं त्यांनी मनात धरलं की तो कोणतरी चूड घेऊन माणूस जातोय आणि किंवा येतोय असं म्हणा. आणि हे चौघेही आता पुढे-पुढे निघाले आपल्या घराच्या दिशेने. तर ती मित्रांनो आग जी होती ना, ती पुढे-पुढे येते आणि हे देखील पुढे-पुढे जातात आणि ती आग हळू-हळू, मोठी-मोठी त्याचं स्वरूप बदलत जातंय आणि मोठं-मोठं होतंय. आता हे चौघे मात्र घाबरले, की ती आग आता हळू मोठी होते म्हणजे जो कोणी आहे, जे कोण येतोय ती चूड घेऊन किंवा ती मशाल असेल किंवा ते आपल्या दिशेने येतंय आणि आपण त्याच्या दिशेने जातो. हे आता घाबरले. आता नक्की कोण असेल काय माहीत? खरोखर एखादा माणूस असेल तर ठीक आहे, पण बाकी काही अदृश्य शक्ती असेल किंवा एक विचित्र काहीतरी प्रकार असेल तर ह्यांचे हात-पाय कापायला लागले. ह्यांच्या पायाखालची जमीन सरकली. आता चौघेही घाबरले. कारण आता प्रत्यक्षात सगळ्यांना दिसत होतं, की ती जी आग आहे ती हळू पुढे येते म्हणून. आणि हे चाललेत, हळू पावलं टाकीत चाललेत. आता घरं त्यांची ना 1 पाऊण किलोमीटर अंतरावरती असतील आणि ती मशाल हळू पुढे येते आणि जो काय सूड असेल ती आणि काही अंतर म्हणजे आता 200-300 फुटावरती ती मशाल राहिली. आता स्पष्ट दिसायला लागले, की ती मशालच आहे आणि त्याची आग पेटते आणि त्याच्या ज्वाळा अगदी आकाशाच्या दिशेने वरती जातायत. हे चौघेही घाबरले, की नक्कीच कोणतरी एक विचित्र काहीतरी प्रकार आहे. कारण माणूस त्यांना दिसत नव्हता. तर फक्त ती आगच अशी पुढे त्यांच्या दिशेने येते असं दिसत होतं. माणूस तर कोण दिसत नव्हता. तरी देखील हे चाललेत डेअरिंग करून चाललेत. आता 50-60 फुटाचं अंतर फक्त दोघांमध्ये राहिलं. ती जी आग आहे किंवा मशाल असेल किंवा ती चूड असेल ती आणि हे चौघे यांच्यामध्ये. आणि ह्यांनी निरखून पाहिलं तर त्या त्या आगीचा प्रकाश ना आजूबाजूला पडत होता. त्या रस्त्यावरती पडत होता, त्या झाडांच्या आजूबाजूला पडत होता. पण ती जी मशाल आहे, म्हणजे मशालीसारखंच ते काहीतरी होतं पेटणारं. ती मशाल कोणी हातामध्ये पकडली ना, तो काही माणूस दिसत नव्हता किंवा ती व्यक्ती दिसत नव्हती. हा अजब प्रकार ह्यांनी पाहिला. अरे, ही अशी मशाल घेऊन कोण येऊ शकतो? तो माणूस का दिसत नाहीये? फक्त ती मशालच दिसते, त्यात पेटणारी आग दिसते, त्याच्या आजूबाजूला त्याचा पडणारा प्रकाश दिसतोय, परंतु ती पकडली कोणी हातामध्ये हे मात्र दिसत नाही. हे आता घाबरले आणि ती मशाल आता हळू यांच्या जवळ येते. ह्या चौघांनी निर्णय घेतला, की आपण थोडं रस्त्यातून बाजूला जाऊया आणि रस्त्याच्या बाजूला जी अकॅशियाची झाडं होती ना, त्यांची मोठी खोडं होती. त्या खोडाच्या मागे, त्या बुंद्याच्या मागे हे चौघेही लपले आणि म्हणतात, की आपण या ठिकाणी असं थोडासा आडोशाला राहून बघूया, की नक्की जो कोण आहे व्यक्ती तो दिसत नाही किंवा काय आहे ते आपण प्रत्यक्षामध्ये पाहूया. ती मशाल पुढे येते आणि हे पाटी झाडाच्या राहून सगळेजण जे हातपाय कापतायत, अंग थरथरायला लागलंय. नक्की काय प्रकार आहे आता जाणून घ्यायचा होता आणि यांची हृदयाची धडधड वाढली, की हा विचित्र काहीतरी प्रकार त्यांच्यासमोर आता घडणार होता. आणि ती मशाल हळू चालत त्यांच्या दिशेने आली आणि हे पाहतायत, परंतु त्याची जी मशाल कोणी पकडली आहे ना, तो माणूस दिसत नव्हता. परंतु अस्पष्ट अशी आकृती ती मशाल हातात पकडून चालली आहे असं त्यांना दिसत होतं. म्हणजे अस्पष्ट कोणाचा चेहरा दिसत नव्हता. साधारण अशी आकृती म्हणजे त्याचे पाय दिसतायत. त्याने घातलेलं चप्पल असं अंदूक दिसतंय किंवा हात दिसतोय, चेहरा दिसतोय, परंतु स्पष्ट दिसत नव्हतं. अशी एक पुसटशी अशी काळी आकृती त्यांना दिसत होती.
आता हे चौघेही घाबरले की हा काहीतरी विचित्र प्रकार आहे. असा प्रकार आजपर्यंत आम्ही कधी पाहिला नाही किंवा ऐकला पण नव्हता. आता चौघे एकमेकांचे हात घट्ट पकडून त्या झाडाच्या बुंध्याच्या तिथे मागे राहून बघतायत समोर घडणारा जो प्रकार आहे तो. आणि ती मशाल जी काही अदृश्य शक्ती होती ना, ती हे ज्या ठिकाणी त्या झाडाच्या खोडाच्या मागे लपले त्याच्या बरोबर समोर त्या रस्त्यावरती येऊन मधोमध थांबली. एक 15-20 सेकंदासाठी. आणि हे आपला चेहरा त्या बुंद्याच्या मागे लपवतात जेणेकरून आपल्याला कोणी पाहू नये म्हणून. आणि एका डोळ्याने ती मशाल पाहतात. तर तो अस्पष्ट असा दिसणारा एक आकृती त्यांना दिसली आणि हे गप्पच राहिले, काही बोलले नाही. अगदी शांत स्तब्धपणे त्या झाडाच्या मागे उभे राहिले. आणि मित्रांनो त्यानंतर ना ती मशाल अक्षरशः त्यांच्या पुढे निघून गेली. जशी ती पुढे निघून गेल्यानंतर हे पुन्हा एकदा त्या रस्त्यावरती आले आणि त्या मशालीच्या दिशेने पाहू लागले. तर ती मशाल हळू एक 25-30-50 फुटापर्यंत पुढे गेली. आणि त्यानंतर ना त्या ज्या हायवे आहे तो रोड आहे त्या रोड पासून थोडासा उंच भागावर अशी टेकडी आहे, थोडासा डोंगर भाग आहे आणि त्याच्यावरती एक मंदिर आहे. तर त्या मंदिराच्या पायवाटेने ती मशाल अशी अशी जाऊन त्या मंदिराच्या दिशेने जाते असं यांनी पाहिलं. हे आता चौघे एकमेकांचे हात घट्ट पकडले घाबऱ्या अवस्थेमध्ये. परंतु हे युवक असल्यामुळे त्यांनी थोडीफार डेअरिंग केली की पाहूया तरी पुढे काय होतंय म्हणून. घाबरलेले आहेत परंतु तरी देखील आता ती मशाल लांब गेली असल्यामुळे ह्यांनी रस्त्यावरती येऊन पाहण्याचा प्रयत्न केला की नक्की काय होते पुढे ते तरी बघूया तरी रस्त्यावरती उभं राहून. आणि ती मशाल हळूहळू त्या मंदिराच्या पायवाटेने मंदिराच्या समोर जाऊन एक स्तब्धपणे उभी राहिली. आणि ती पेटणारी मशाल, त्याच्या ज्वाळा ह्या सगळ्या गोष्टी ते आपल्या डोळ्याने हे चारही युवक पाहतायत. आणि नंतर काय झालं, ती मशाल आहे ना, ती मशाल पूर्ण त्या देवळाच्या भोवती 5 वेळा अशी फिरली पूर्ण. ते पाहतात की ती मशाल अशी पूर्ण त्या देवळाच्या भोवती गोल 5 वेळा फिरली. पुन्हा एकदा त्या देवळाच्या समोर आली आणि अक्षरशः ती अदृश्य झाली. म्हणजे गायब झाली. त्यानंतर दिसणारा प्रकाश किंवा दिसणारी ती मशाल हे दिसेनाशी झाली. जशी दिसेनाशी झाली, ह्या चौघांनी एकमेकांचे हात सोडले आणि सगळे ते रस्त्याने त्या डांबरी रस्त्याने धावतायत. पाठी वळून बघतायत तर मशाल नाही, काही नाही, काहीच दिसत नव्हतं. तरी देखील हे कधी एकदा घरी पोहोचतोय. पाऊण किलोमीटरचं अंतर होतं त्यांचं घरांचं. धावत यांनी एकमेकांना सांगितलं की सगळ्यांनी आपापल्या घरी जायचं निघून. आणि हे घडलेला प्रकार उद्या लगेच कोणाला सांगायचं नाही. सगळे धावत आपापल्या घरी निघून गेले. रात्री यांना झोप काही लागली नाही की काय हा प्रकार नक्की घडला आपल्या बाबतीमध्ये. जिथे घडायचा होता, जिथे ऍक्सिडेंट झालं होतं त्या ट्रकवाल्याचं, तिथे काहीतरी घडेल असं वाटलं होतं. परंतु तिथे काही न घडता हा विचित्र प्रकार काय आपल्या बाबतीमध्ये घडला. मशाल जाते आणि परंतु हातात कोणी पकडले हे मात्र दिसत नाही. अस्पष्ट असं काहीतरी दिसतंय म्हणून. सकाळ होते. 1-2 दिवस त्याच्यामध्ये निघून जातात. ह्यांच्या डोक्यामध्ये ती चक्र फिरते की नक्की काय प्रकार आहे, नक्की काय. घरच्यांना सांगायचा कसा? घरच्यांना सांगितलं तर पुढे मग हे रात्रीचे कुठे पाठवणार नाहीत. कारण तेव्हा डबल बारी, भजन हेच मनोरंजनाची साधनं होती आणि ते आपलं फिरणं बंद होईल म्हणून यांनी घरी काय सांगितलं नाही. त्यांच्या वाडीमध्ये एक ना गुरु म्हणून एक व्यक्ती होती. 70 वर्षाची म्हातारी व्यक्ती होती. त्यांना सांगायचं यांनी ठरवलं की त्यांना सांगूया की असा प्रकार आम्हाला त्या ठिकाणी घडलेला दिसला म्हणून. आणि हे एके दिवशी संध्याकाळी चौघे त्यांच्या घरी जातात. गुरु आजोबा जे बसलेले असतात अंगणामध्ये खुर्ची टाकून आणि ते विड्या ते ओळायच्या ना, विड्या बनवायचं त्यांचं काम चालू होतं त्या कुड्याच्या पानांपासून. त्यांना जाऊन हे असे सांगतात की गुरु बघा आम्हाला असं त्या दिवशी रात्री 2-2:30 वाजता दिसलं म्हणून. तर नक्की तो काय प्रकार होता? तर गुरु काकांनी किंवा गुरु आजोबांनी त्यांची पूर्ण माहिती सगळी त्यांच्याकडनं काय काय घडलं ते सगळं विचारून घेतलं. आणि मग शांतपणे ते म्हणाले, अरे तो गावचा राखणदार आहे. तो त्या मंदिरातल्या देवतेला भेटायला येतो आणि त्याची जी भेटण्याची जी वेळ आहे ना, ती 1 ते 3च्या मध्ये आहे. आणि त्या भेटण्याच्या वेळेमध्ये तुम्ही त्यांच्या मार्गामध्ये सापडलात, त्याच्या मार्गामध्ये सापडलात आणि त्याच्यामुळे तुमची आणि त्याची भेट झाली. परंतु तुम्ही एक चांगली गोष्ट केलात की त्याच्या मार्गामध्ये तुम्ही अडसर बनला नाही. तुम्ही योग्य निर्णय घेतलात की आपण रस्त्यावरनं खाली जाऊन झाडाच्या मागे लपूया आणि लपलात म्हणून त्याच्या समोरासमोर तुम्ही आला नाहीत आणि जो काही अघटित प्रकार घडणार होता तुमच्या बाबतीमध्ये तो घडला नाही. काय देवानेच तुम्हाला बुद्धी दिली असेल, जे देवस्थान आजूबाजूला जे मंदिर होतं टेकडीवरती ना, त्यानेच कदाचित तुम्हाला बुद्धी दिली असेल आणि म्हणून तुम्ही त्याच्या मार्गातून बाजूला झालात. आणि जर अघटित प्रकार घडणारा होता तर तो घडला नाही ह्या सगळ्या तुमच्या सुदैवानं. तर तो गावचा राखणदार आहे. तो कधी कधी असा
आपल्या देवतेला भेटण्यासाठी म्हणून जातो रात्री. आणि असे प्रकार कधीतरी असे चुकून कोणाला तरी दिसतात किंवा आमच्या वाडीतल्या किंवा गावातल्या लोकांना येताना जाताना असे प्रकार क्वचित कधीतरी दिसलेल्याचं लोक सांगतात. परंतु तुम्हाला योगायोगाने तुम्ही त्याच्या टायमिंगमध्ये तिथे आल्यामुळे हा प्रकार तुम्हाला घडला. तर तुम्हाला काही घाबरण्याची गरज नाही. कारण ही वाईट शक्ती नाही. जो राखणदार असेल, देवचार ही काही वाईट शक्ती नाही. त्याने तुमचं वाईट काय केलेलं नाही आणि तो करणार देखील नाही. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. ह्या गोष्टींचा तुम्हाला पुढे त्रास होणार नाही म्हणून. आणि मग ते युवकांनी ऐकल्यानंतर ते आश्चर्यचकित झाले, की म्हणजे गावच्या राखणदाराने आम्हाला दर्शन दिलं. परंतु त्यांना मित्रांनो, त्यांना काय तो असं म्हणजे चेहरा वगैरे दिसला नाही, काय ते शरीरयष्टी किंवा काय त्याचं ते रूप ना त्यांना दिसलं नाही. परंतु अस्पष्ट अशी आकृती त्यांना दिसली होती. परंतु हे सगळ्या गोष्टी ऐकून ते देखील अवाक झाले, की अशाही घटना घडतात किंवा अशाही म्हणजे असे काही गोष्टी अस्तित्वात आहे याची जाणीव त्यांना झाली. परंतु त्यानंतर मग जे काही भजनाला जायचं किंवा काय करायचं ह्या गोष्टी त्यांनी थोड्याशा टाळल्या. जेणेकरून फार उशिरापर्यंत कुठे काही प्रोग्राम असतील तर त्या ठिकाणी जाणं ह्या सगळ्या 4ही युवकांनी त्या घटनेनंतर मग बंद केलं. तर मित्रांनो, हा जो अनुभव आहे तो सत्यवान नावाचा जो युवक आहे, म्हणजे आता त्यांचं वय एक 52च्या आसपास असेल. तर त्यांनी 52च्या पुढेच असेल, 55-56च्या आसपास असेल. तर त्यांनी हा मला सांगितला होता. तो मी तुम्हाला तसं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा अनुभव, ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. चॅनलवरती आपण नवीन असाल तर आजच चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे इथून असे या चॅनलवरून आपल्याला लोकांचे अनुभव किंवा ज्या अशा अलौकिक गोष्टी आहेत किंवा अद्भुत गोष्टी आहेत किंवा भयानक गोष्टी आहेत त्यांचे अनुभव या चॅनलवरती आपल्याला घ्यायला मिळतील. मी दिलीप आपल्या सर्वांच्या या ठिकाणी मनापासून रजा घेतो. धन्यवाद.